सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष तमाम वीरशैवांचे नेते सन्माननीय प्राध्यापक मनोहररावजी धोंडे सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या ठिकाणी आसनस्थ व्हावं. त्यांच्या समवेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरुवर्य शिवशंकर शिवाचार्य महाराज नेर पिंगळाई यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय अभयराव कल्लावार उपाध्यक्ष महाराष्ट्र नागपूर यांनीही या ठिकाणी आसनस्थ व्हावं. वैयक्तिक कॅमेरा बंद करावेत कृपा करून. फक्त ज्या कॅमेरामनची आम्ही घोषणा करणार आहोत त्यामध्ये नारायणराव कंचनवाडी, कपिल धोंडे, मनोज दारूवाले आणि श्रीलंकेमधला एक कॅमेरा आहे माननीय ममाणे साहेब आणि अमृत कालीभिते हे असे 5च फोटोग्राफर म्हणून या ठिकाणी जेव्हा वेळ पडेल त्यांना सूचना दिली जाईल तेव्हाच ते शूटिंग करतील किंवा फोटो काढतील. बाकी फोटो सेशनचा स्वतंत्र कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यानंतर व्यासपीठावर मी सन्माननीय डॉक्टर वाय सोनटक्के साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र मुंबई यांनाही निमंत्रित करतो, विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. त्यानंतर माननीय उमाकांतप्पा सेटे प्रांत सरचिटणीस शिवा संघटना महाराष्ट्र यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. त्यानंतर सन्माननीय राजन भाऊ मुखरे विदर्भ मार्गदर्शक यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी आसनस्थ व्हावं. त्यानंतर सन्माननीय विठ्ठलराव ताकबिडे सर मराठवाडा अध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. त्यानंतर सन्माननीय संजयजी बोधेकर विदर्भ विभागीय अध्यक्ष शिवा संघटना महाराष्ट्र यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या ठिकाणी आसनस्थ व्हावं. अनुजा शूटिंग मध्ये ते कलर ड्रेस नाही सर्व पदाधिकाऱ्यांनी खाली बसा, बाकीच्यांनी खाली बसा. या ठिकाणी बालाजी हेड्डे मूलभूती फक्त द्यायची आणि एकमेकाला पास करा. सगळे बसून घ्या. सर्व पाहुणे मान्यवर व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. तोनसुरे साहेब पहिली रो सन्माननीय जिल्हाध्यक्षासाठी राखीव आहे. मी त्यांची नावं घेईल. पहिल्या रोवर कोण बसणार आहेत. उपस्थित जिल्हा प्रमुख सन्माननीय नांदेड वैजनाथराव तोनसुरे, जे पदाधिकारी या ठिकाणी उभे आहेत त्यांना विनंती आहे. परभणीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धन्यकुमार शिवणकर, रायगडचे जिल्हा प्रमुख सन्माननीय नारायण कंकणवाडी, ठाण्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय रुपेशजी होनराव, बुलढाण्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बुलढाण्याचे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, परभणीचे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष मठपती, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गवंडर सर, या सर्व जिल्हाध्यक्षांनाही विनंती आहे की आपण पहिल्या रो मध्ये बसावं.
आपल्याला नोट करण्यासाठी डायरी आणि पेन्सिल मिळाली की नाही याची खात्री करून घ्या. सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी पेन्सिल आले नाही झेंडे आहेत ते कोपऱ्यामध्ये झेंडे आहेत. रुमाल 3 दिवसापासून प्रवासात वापरलेले जे आहेत ते तिथं काउंटरवर ठेवायचे आपल्या टेबलवर आणि आजच काढलेल्या घट्ट्यातले रुमाल शक्यतो वापरावेत. बरं ठीक आहे बसा. जागेवर मिळतील ज्यांना रुमाल पाहिजे असतील त्यांना जागेवर मिळतील. विलास कापसे रुमालचा गठ्ठा घ्या. जुना काढून टाका. जुना द्या इकडे. जुना द्या नवीन घ्या. हे घ्या. बाकी पदाधिकाऱ्यांनी अस्वस्थ व्हायचे. सोबत तो रुमाल परत घ्यायचा जुना. आपले सन्माननीय निलेश सरांना विनंती आहे की आपणही रुमाल गळ्यामध्ये घ्यावा. अवघ्या 2 मिनिटांमध्ये श्रीलंकेच्या राजधानीमध्ये गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी अत्यंत उत्सुकपणे या कार्यक्रमाची वाट पाहत आहात. हे स्वप्न नव्हे सत्य आहे की आपण भारतात नाही श्रीलंकेमध्ये आहोत. आदरणीय प्राध्यापक धोंडे सरांनी या ठिकाणी हे स्वप्न त्यांचं स्वप्न आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सत्य करून दाखवलेलं आहे. आपण आयुष्यामध्ये कोणीही कल्पना केली नसेल की मी भारताच्या बाहेर इतर देशामध्ये माझ्या समाजाच्या धर्माच्या कार्यक्रमासाठी सन्मानानं आणि स्वाभिमानानं हवाई उड्डाण करून इतर देशामध्ये मी जाईन ही कल्पना व्यासपीठावर बसलेल्यांसहित आपल्याला कोणालाही आपण शक्य नव्हतं किंवा ती स्वप्नही पाहिलं नव्हतं. ते स्वप्न आदरणीय धोंडे सरांनी या ठिकाणी प्रत्यक्षात पूर्ण केलेला आहे.
शिवा बिराजदार आपल्या गळ्यामध्ये अगोदर टाका रुमाल. तुमच्या सर्व पुरुष पदाधिकाऱ्यांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी हे आय कार्ड हे या पद्धतीने लावायचंय. पूर्ण मोकळं सोडू नका, आपल्या पॉकेटच्या बरोबर असा त्याला लावलेला पॅड आहे चिमटा. लाईट ऑन असू द्या. इलेक्ट्रिशियन चेक करतो. तुम्ही कॅमेरावाले एक जण पाठीमागच्या एक जण पब्लिक पदाधिकाऱ्यांनी बसून घ्यायचं एकदा घ्या तुम्हाला शूटिंग काय घ्यायची त्या सगळे घेतो नाही. आणि पदाधिकाऱ्यांमधले कॅमेरे हे त्या 4 कॅमेऱ्याशिवाय आता चालू असणार नाही. अठ्ठावीस जानेवारी 2013 वेळ सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम आपण